हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण चाललो एका खास ठिकाणी. जसं तुम्हाला अंदाज आलाच असेल कुठे चालू होते. इव्हिनिंग वॉकला जायचंच होतं. चालत चालत जाऊया तसं आमचं याच्यातनं पण येत नाही ना हे. त्याच्या पुढेच श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे. मी वर्ष एवढं जावं असं सुद्धा बाहेरूनच पाहतो. योगा हा जॉब मी शुक्रवारी पाहतो. आम्ही गुरुवारी संध्याकाळी गेलो. नाटकं नाटकं कोकणातलं मंदिर असल्याचं त्याला आज जाऊन गुरुवार खूप गर्दी असेल, पण नाही, अतिशय सुंदर दर्शन झालं. ती दत्तांची एवढी सुंदर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अगदी 3-4 माणसं होती. या भागात आलात कधी नक्की या मंदिराला भेट द्या. आता पण लक्षात नाही, 150-200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे सुद्धा. दर्शन घेऊन आणि प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो आणि बाहेर एक औदुंबराचं झाड आहे, त्याचा सुद्धा नमस्कार केला. काही मुलं खेळत होती. त्यांबरोबर वाघेश्वरी देवीची सुद्धा मूर्ती आहे इथे. चांगलं तर खरंच खूप प्रसन्न आहे वातावरण. ते औदुंबराचं मंदिराच्या समोर मंदिर आणि हे अगदी छोटंसं पण खूप जुनं मंदिर आहे. खूप मोठं शांतपणे दर्शन घेतलं. आणि त्याच्याच बाजूला शनी महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. त्याला जाळी होती म्हणून बाहेरूनच हात जोडून निघालो आम्ही सर्व. थोडासा आमचा क्रम चुकला. आधी तसं रामाचं मंदिर होतं, तिथेही जाऊन आलो आणि शंकराचं तरी भलताच एक घेऊन आला होता. नंतर बरीच देवं फिरलो. काही प्लॅन नसताना म्हणत गेलो होतो. मंदिरात आरती होती, ती सुद्धा घेतली. सगळी देवपूजा झाल्यावर येताना पूजा सुद्धा केली. छान गेली संध्याकाळी.